मुंबई आणि दिल्ली हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे। खबरदारी म्हणून कोर्टाचा परिसर तात्काळ रिकामा करण्यात आलेला आहे। तर न्यायालयाचा परिसर देखील आता तात्काळ रिकामा करण्यात आलाय। दिल्ली उच्च न्यायालयात बॉम्बची धमकी देणारा ईमेल आलाय। दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कक्षात 3 बॉम्ब ठेवले आहेत अशी खरं तर ही धमकी आहे। तर नमाजानंतर स्फोट होईल, ISIशी संबंधित दहशतवादी सेलने ईमेलद्वारे ही धमकी दिली आहे। त्यामुळे पोलिसांनी खबरदारीच्या दृष्टिकोनातून परिसर आता रिकामा केलेला आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, मुंबई आणि दिल्ली हायकोर्ट दोन्ही हायकोर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे, काय सांगाल याबद्दल अधिक? नक्कीच आपण बघतोय की मी आता मुंबई हायकोर्टच्या बाहेरच उभी आहे। सध्या पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तैनात केलेले पाहायला मिळतात। पूर्ण परिसर जो आहे तो आता रिकामा केलेला पाहायला मिळतोय। खरं तर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात सातत्याने या धमक्या येताना पाहायला मिळत होत्या। गेले 2 ते 3 दिवस झाले या धमक्या येत होत्या। काल देखील 112 नंबरवर कॉल करून अशा पद्धतीची धमकी जी आहे ती देण्यात आली होती। त्यामुळे मुंबई पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवर होते। त्याचबरोबर आज दिल्ली पोलिसांना देखील अशा पद्धतीने ISI द्वारे काही मेल आल्याची माहिती जी आहे ती हाती येते। आणि या मेलमध्ये असं म्हटलेलं होतं की जे न्यायाधीश बसतात त्या न्यायाधीशांच्या कक्षामध्ये 3 बॉम्ब ठेवण्यात आलेले आहेत आणि दुपारी नमाज झाल्यानंतर बॉम्ब उडवण्यात येतील अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं होतं या मेलमध्ये। खरं तर आज शुक्रवार आहे, त्यामुळे नमाजाचं महत्त्व देखील तितकंच आहे। या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींकडे पोलिसांनी देखील अत्यंत सतर्कतेने बघितलेलं पाहायला मिळतंय। ISIच्या काही दहशतवाद्यांना काल दिल्ली रेल्वे स्टेशनवरून अटक देखील करण्यात आली होती। त्यातले 5 दहशतवादी होते। यापैकी जे 2 दहशतवादी होते ते उल्हासनगर ठाणा म्हणजेच मुंबईच्या जवळ जे ठाणा जिल्हा आहे त्याच्यामध्ये उल्हासनगर शहर आहे तिथे राहणारे होते हे। आणि या उल्हासनगरमध्ये राहणारे हे 2 जण आहेत ते सुफियान आणि आफ्ताब असं त्यांचं नाव आहे। यांनी आपण जर बघितलं तर हरियाणा येथून काही गोष्टी ज्या आहेत या संदर्भातल्या त्या खरेदी केलेल्या होत्या। कारतूस असतील, पिस्तूल असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याकडनं जप्त देखील करण्यात आल्या होत्या। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा हा ट्रेड कॉल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण हे जे दहशतवादी आहेत हे सगळे ISISचेच असल्याची माहिती जी आहे ती उघड झालेली होती। आणि हे 2 मुंबईचे आहेत, मात्र त्या व्यतिरिक्त देखील आणखी 3 दहशतवादी ISISचे सापडलेले आहेत आणि त्यांची जी चौकशी आहे ती दिल्ली पोलीस करताना पाहायला मिळतात। आणि याच पार्श्वभूमीवर आजचं हायकोर्टाला आलेला हा मेल अत्यंत महत्त्वाचा बघितला जातोय। आता सध्या जर बघितलं तर पोलीस तैनात आहेत। संपूर्ण उच्च न्यायालयाची जी इमारत आहे ती पोलिसांच्या छावणीखाली आहे। पोलीस तपास करतायत। याचबरोबर डॉग स्क्वॉड आलेले आहेत, बॉम्ब शोधक पथकं जी आहेत ती इथे दाखल झालेली आहेत आणि अगदी कसून जो आहे तो तपास सुरू आहे। सध्या न्यायालयाचा जो परिसर आहे तो पूर्णतः मोकळा केलेला आहे। खरं तर आज वीकडे आहे, कोर्ट सुरू होतं आणि कोर्ट सुरू असताना अशा पद्धतीचा मेल आल्याने पोलिसांनी देखील तात्काळ पावले उचलली आणि पक्षकार असतील, वकील असतील, त्याचबरोबर न्यायाधीश असतील त्यांना तात्काळ हे न्यायालय जे आहे ते खाली करा अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या। त्यानुसार आता सध्या न्यायालय खाली करण्यात आलेला आहे आणि कसून चौकशी जी आहे ती पोलीस करताना पाहायला मिळतात। आपण आता देखील बघू शकतो की न्यायालयाच्या बाहेर देखील पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात केलेला पाहायला मिळतोय। कृपा जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।